आज जेव्हा मी सकाळी उठली तेव्हा मी एकदम शॉक झाली. सकाळी उठल्यानंतर माझी रोजची एक सवय आहे की मी सगळ्यात पहिले पडदे उघडून देते पूर्ण घरातले आणि त्याच्यानंतर मस्तपैकी गॅलरीत थोड्या वेळपर्यंत 5 ते 10 मिनटापर्यंत बसते, म्हणजे माइंड फ्रेश होतो. त्याच्यानंतर मी फ्रेश झाली आणि किचनमध्ये तुम्ही बघितलं एवढा अंधार झाला होता आणि बाहेर खूप मस्त असा पाऊस चालू होता आणि पावसाला पाहून सगळ्यात पहिला विचार आला डोक्यात तो म्हणजे चला आता झाडं लावण्याचा वेळ आलेला आहे. म्हणून मग विचार केला की आज साहेबांना मार्केटमध्ये घेऊन जायचं आणि मस्तपैकी पैशाला त्यांच्या चुना लावायचा. तर तयारी वगैरे करून आज आम्ही निघालेलो आहोत मार्केटमध्ये जाण्यासाठी. आणि आज पाऊस सकाळपासून सुरू झालेला आहे, रात्रीपासूनच सुरू झालेला आहे, बट सकाळी उठल्यानंतर मला असं वाटलं की नसणार, बट सकाळपासून आणखीन सुरू आणखीन येत आहे पाऊस. आणि आताही पाऊस सुरू आहे. आता वाजलेले आहेत 11:15 आणि आम्ही निघालेलो आहोत. आज शनिवार आहेत तर पहिले दर्शनाला जाणार आहोत, पण त्या पहिले आम्ही नाश्ता करायसाठी थांबलो. पहिला स्टॉप आमचा नाश्त्याचा आहे कारण की भूक लागलेली आहे. मी सकाळीच उठली आले. अच्छा असं आणला का? आता तसं तर आणणं मुश्किल होतं नाश्ता आणला. दुसरा काही विशेष म्हणजे ऍडजस्टमेंटचा काही पार्टच नाही तिथं. अच्छा ते त्यांनी असं नाही दिलाय ना, पण येत नाही ते व्हिडिओमध्ये तूच दिसत आहे फक्त. तरी बाजूला तुम्हीच बसणार आहे ना दुसरं. हे असं दिसलं तर कमीत कमी मग वाटते काहीतरी व्हिडिओ सुरू आहे म्हणून. असं वाटते व्हिडिओ. अरे याच्यावर तर तू येतच नाही आहे. तू पोर्ट्रेटमध्ये घेतलाय ना, फ्रोक घेतलेला आहे त्याला. मी एकटीच होती ना गाडीत. पण देऊन चल घे. पकड, दोन्ही हाताने पकड. आलू भजी, दोन्ही हाताने आलू भजी नाही, मिरची भजी. हा दोन्ही हाताने पकड फक्त हा. कारण ते पडू शकते बाळा. वडे मला वडा आवडते. थोडे मला पण वडे आवडते. आणि मिरची भजा. मिरची भजा. अरे नाही थांब, तू समोसा घे, मिरची तुला भजा. तिखट लागेल. मी एक मिरची भजा घेतलाय. हे बघा समोसा. समोसा. एक घेतो समोसा. चल खा. 1 तेरा 1 मेरा, एक तेरा 2 तेरे 2 मेरे. आता हे तर मुश्किलच आहे पप्पा काढणं. मुश्किलच असते. नाश्ता केला आणि सरळ निघालो आम्ही हनुमानजी महाराजांच्या दर्शनासाठी. सगळ्यात पहिले दर्शन घेतले, मन प्रसन्न झालं. तुम्ही सुद्धा दर्शन घेऊन घ्या. आणि दर शनिवारप्रमाणे या शनिवारी सुद्धा मी भाजीचं घेतलं. हिरवा छान भाजीपाला होता आणि बाजूच्या शेतामध्ये हा भाजीपाला असतो. त्यानंतर बाजूलाच एक हे जे आहे फुटाणे, शेंगदाणे, त्याच्यानंतर अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या इथे भेटतात. इथे पहिले आजोबा बसायचे, ते वारले, आता त्यांचा मुलगा बसते, तर त्यांच्याकडून थोडेसे शेंगदाणे घेतले आणि एक अँकलेटसुद्धा घेतलं मी ब्लॅक कलरचं. खूप क्यूट वाटलं मला हे, म्हणून मग मी हे एक घेऊन घेतलं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही एका या नर्सरीमध्ये गेलो जी नवसारीच्या जवळ आहे. सगळ्यात पहिले लागते ही नर्सरी. आणि त्याच्यानंतर आम्हाला इथे ना झाडच पसंत नाही आले, तर आम्ही सरळ निघालो आणि आम्ही ठरवलं होतं की रस्त्याने जेवढ्याही नर्सरी लागतील तेवढ्याही नर्सरीमध्ये जायचं. पण मध्येच आम्हाला पहिले आंबे लागलेत आणि मला कैरीचं लोणचंसुद्धा टाकायचं होतं, म्हणून मी सगळ्यात पहिले आंबे घेतले. तर मी यांना पहिले म्हटलं की मला 5 किलो आंबे पाहिजे. ते म्हटले की 5 किलो नको घेऊ, 3 किलो घे. 3 किलो घेतले आणि मी नंतर माहिती का वाढवले. मी त्यांना म्हटलं की नाही आणखीन 2 किलो घेऊ. आणि हे बघा कसे निघाले. अहो का खरं चालले का? कशाला आले वापस? याची का पप्पानी इमली घेतली? माहिती ना, पाणी आणि इतकी खुश होऊन गेली. बापरे, तू काही विचारू नको. इतकी खुश होऊन गेली. इमली 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 जोरात ओरडून राहिली होती. घे आता त्याला तिकडे ठेव. इमली इमली इतकी जोरात ओरडून राहिली होती. तुला आवाज नाही आला तरी? नाही मी इकडे होती ना. या काय भुईमुंगाच्या शेंगा तुझ्या फेवरेट. सगळं पप्पानी तुझंच फेवरेट घेतलं. हे घे बुट्टे. बुट्टे तर म्हणजे सगळ्यात इमली. गाईस तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप टेस्टी असते ही इमली आणि पौष्टिक पण असते, कारण की इमली एक फ्रूटच आहे.
इमली पौष्टिक असते आणि जर पावसाळ्यात खालीत माहिती का तुला काय होते, सर्दी पण होते. माहित आहे हम्म? एवढी गोड. ऑलरेडी सर्दी अजून सर्दी होऊन जाणार. गोड गुळात टाकून ठेवले ते हो गोड इमली आहे ना हे. एवढी गोड. हो पण हे तर याच्यासारखी लागूनही नाही राहिली, चिंची सारखी. इमली गोड इमली आहे ना ते. इमली तर मला काही आवडली नाही, कारण आपली जी आंबट इमली असते ना तीच खूप चांगली लागते. बस त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या नर्सरीमध्ये पोचलो. आंबे घेण्यातच आमचा 1 घंटा तिथे निघून गेला, कारण फोडूनसुद्धा घेतले, कारण लोणचं टाकायचं आहे मला. त्यानंतर या नर्सरीमध्ये आलो आम्ही आणि तुम्हाला सांगते, एक झाड आहे जे झाड मी पहिले खूप नर्सऱ्यांमध्ये बघितलेलं याच्या पहिलेसुद्धा, पण ते झाड ना मला भेटतच नव्हतं आणि इथे येऊन ते झाड भेटलं. त्या झाडाचं नाव काय मला माहिती नाही, पण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते झाड दाखवणार. आणि मी ते 4 झाडं घेतलेत. झाडं फायनली आम्हाला भेटलेत आणि आम्ही तिथून निघालोत. आणि तुम्हाला सांगते की 5 ते 6 गोष्टी मोजून मला घ्यायच्या होत्या आणि 2 थैल्या कशा भरल्या मला समजलंच नाही. किराणा घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवण करायसाठी, कारण भरपूर वेळ झाला होता आणि भूकही खूप लागली होती. घरी पोळ्या टाकून ठेवलेल्या होत्या, बट भाजी करायची राहिली होती. पण आता मी विचार केला की बस आता हिंमत नाही आहे माझी एवढं फिरल्यानंतर, सरळ हॉटेलमध्ये जाऊ आणि जेवण करू. आणि भरपूर दिवस झाले हॉटेलमध्ये सुद्धा जेवायला गेले नव्हते. आता खूप जणांना वाटेल की हे नुसतं बाहेरच असतात, तर तसं नाही आहे. तुम्हाला माझे बाहेरचे व्हिडिओ आवडतात म्हणून ज्या दिवशी बाहेर जायचा आमचा प्लॅन असतो त्या दिवशी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते. तर त्यानंतर हॉटेलवर मस्तपैकी भाजी पोळी वरण भात जेवण केला आणि घरी गेलो. व्हेज बनारसी चटणी. वा 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 वाव, काय सुंदर दिसत आहे शुभप्पा, एक नंबर. या मंडळी जेवण करायसाठी मस्तपैकी गरमागरम तुपाची पोळी आणि भाजीचं नाव काय आहे पप्पा? व्हेज बनारसी कोफ्ता. व्हेज बनारसी कोफ्ता. टेस्टी, एक नंबर. वाव, सॅलड. जे ओरिजिनल भाजीची टेस्ट आहे ना ते नाही ते पण खूप छान आहे शुभप्पा, बदलवली ना टेस्ट. खूप मस्त आहे. ओरिजिनल भाजी जी आहे ना बनारसी फक्त चटपटी असते. अच्छा, आम्हाला चटपटी आवडत नाही ना म्हणून म्हणून थोडीशी मीडियम टेस्ट बनवलं. मीडियम तेज बनवलं. घरी आल्यानंतर बिलकुलही कशाचंच मूड नव्हतं, पण संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं संध्याकाळचं वातावरण झालं होतं. जर तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आता भेटू उद्याच्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.